नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. नोव्हेंबरचा जो हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ पाहणं निश्चित होतं. त्याप्रमाणे सरकारनं हालचाली केल्या होत्या. जी-आरही काढण्यात आला होता. निधीची तरतूद केली होती. परंतु 10 दिवस झाले जी-आर काढून अजूनही हप्त्याचं वितरण झालेलं नाहीये. मग यासाठी कारण ठरतंय ते म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका आणि त्याच्यासाठी लागू असलेली आचारसंहिता. आता 20-22 तारखेपर्यंत आचारसंहिता उठल्यानंतर 22-23 तारखेला संकेत आहेत, की हप्ता येऊ शकतो का? मग त्याबद्दल काय डिटेल्स आहेत तेही आपण जाणून घेऊ द्या. किंवा जर हा हप्ता आता नाही वितरित झाला तर पुढच्या वर्षी कधीपर्यंत होऊ शकतो. त्यासोबतच मग एक साथ 2 हप्ते येतील म्हणजे 3,000 येतील का एक साथ 3 हप्ते म्हणजे 4,500 येतील. याची सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा ज्या प्रतीक्षित आहेत त्यांच्या नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्यासाठी. त्यांनाही योग्य माहिती मिळेल आणि दिलासा मिळेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जो अपेक्षित होता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वितरण होणं आणि त्याप्रमाणे जी-आरही काढण्यात आला होता आणि सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होत्या. परंतु 2 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार होत्या, काही लोकांनी याचिका दाखल केल्यामुळे त्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच काय ते आचारसंहिताही पुढे लांबलेली आहे. म्हणजे जो हप्ता नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात डिसेंबरच्या पडणार होता, या आचारसंहितेमुळे आता 21 डिसेंबरच्या नंतर जाऊ पाहिला आहे. मग आता 21 डिसेंबरला सोमवार येतोय. 22-23 डिसेंबरला अपेक्षा होती की त्यांचा हप्ता वितरण होईल. परंतु परवाच जी पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता 15 जानेवारीला होणार आहेत, त्याच्याबद्दल एक डिक्लेरेशन सुरू झालं आणि आचारसंहिता लागू झाली. आता परत एकदा आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्यामुळं हा प्रश्न दाट आहे की 22 डिसेंबरला खरंच लाडक्या बहिणीचा हप्ता पडेल की नाही पडेल? कारण आचारसंहिता आता महानगरपालिकेच्या सुरू आहेत. आता 15 तारखेपर्यंत जर तुम्हाला वाट पाहावी लागली, तर 16ला निकाल आहे. 16ला, 17ला, 18ला तुम्ही अपेक्षा करू शकता, की तुमचा हप्ता येईल. परंतु ही बाब शाश्वत नाहीये. कारण आणखीन राज्यामध्ये 31 जानेवारीच्या आत कोर्टाने आदेश दिलेला आहे, की सगळ्या निवडणुका संपवायच्यात. आता जे बाकी राहिलेले आहे निवडणुका ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. आता याचाच पाठोपाठ जर का येणाऱ्या 8 ते 10 दिवसात परत एकदा निवडणूक आयोगानं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आराखडा टाकला आणि वेळापत्रक जाहीर केलं तर 15 तारखेच्या पुढेही आचारसंहिता सुरू राहील तोपर्यंत जोपर्यंत या निवडणुका लागू होणार नाहीयेत. म्हणजेच काय ह्या निवडणुका 31 जानेवारीच्या मध्ये म्हणजे 25-26 जानेवारीला लागू शकतात किंवा 30 जानेवारीलाही या निवडणुका लागू शकतात. तर हा जी काही आचारसंहिता 2 डिसेंबरला संपणार होती ती 20 डिसेंबरपर्यंत गेली. 20 डिसेंबरची परत 15 जानेवारीपर्यंत गेली आणि 15 जानेवारीची आचारसंहिता आता 30 जानेवारीपर्यंत जाऊ शकते. मग आता ही अपेक्षा लाडक्या बहिणींना होते, की जरी उशीर झाला असेल तर आम्हाला एक साथ पैसे मिळतील का? आता हाही प्रश्न तितकाच मोठा आहे, की नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असं मिळून 4,500 एकदाच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीमध्ये पडतील का? की अजून परत पुढच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करायला लागेल? हे जे काही असणार आहे ते येणाऱ्या वेळेतच तुम्हाला क्लिअर होईल. परंतु अद्याप ही परिस्थिती अशी आहे, आचारसंहितेमध्ये हप्त्याचं वितरण सरकारला करता येत नाही. विरोधकाकडनं दबाव असल्यामुळं या पैशाचं वितरण करून तुम्ही अ, अ, जनतेची दिशाभूल करू शकत नाही किंवा त्यांना भुलवू शकत नाहीये. या कारणामुळेच तुम्हाला हप्ता हा उशिरा पडणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.